महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राजकारण पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही खालच्या थराला नेऊन ठेवले आहे. गुंडागिरी, पैशांचे आमिष आणि जीवानिशी मारण्याच्या धमक्या हाच भाजपाचा नवा पायंडा बनला आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. निष्ठावंतांना डावलून आयात केलेले गुंड बदमाशांना पायगड्या घालणाऱ्या भाजपा विरुद्ध बंडखोरांनी आता आपली ताकद दाखवून द्यावी, असं आव्हानही त्यांनी यावेळी केलं. सरकारमान्य गुंडागिरी हा प्रकार प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोटे यांनी म्हटलं आहे की सध्या महापालिका निवडणुकीत विरोधकांना प्रत्यक्ष भेटणं किंवा फोन करून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. नामचीन गुंडांचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटला जात असून ही सरकार पुरस्कृत गुंडागिरी असल्याची टीका त्यांनी केला आहे. सत्तेच्या जोरावर प्रशासकीय यंत्रणाही भ्रष्ट आणि लाचार करण्यात आली असून अधिकारी नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 3 अपत्य असूनही उमेदवारी अर्ज वैध. प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपा उमेदवार श्रीमती योगिता संजय कुटे यांच्या उमेदवारीवर गोटे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. योगिता कुटे यांना 3 मुले असल्याचा पुरावा देऊनही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावरील हरकत फेटाळून लावली. 3 मुले असलेल्या महिलेचा अर्ज स्वीकारला जाणे हे बेकायदेशीर आहे. कायद्याचे राज्य संपूर्ण आता भाजपा कार्यालयातून कायदे मंजूर होत आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. निष्ठावंतांची अवस्था दयनीय. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट उपसले त्यांना विश्वासात न घेता डावलण्यात आले आहे. आज भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत, तर जुन्या महिला नेत्यांच्या कानाखाली जाळं काढण्याचे प्रकार घडत आहेत. भाजपाला आता केवळ सतरंजा उचलणारे आणि जय म्हणणारे लाचार कार्यकर्ते हवे आहेत, असे गोटे म्हणाले. बंडखोरांना मर्द होण्याचं आवाहन. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करणाराच खरा मर्द असतो. तुम्ही बंडखोरीचे धाडस केले आहे, आता त्यावर ठाम राहा आणि आपली ताकद पक्षाला दाखवून द्या, जेणेकरून भविष्यात तुमची दखल घेतली जाईल, असं आव्हान त्यांनी केलं आहे. या आव्हानाला शुभांगीताई पाटील, भगवान बापूजी करणकाळ, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील या नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. या पत्रकामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. MTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे. बाहेर आहेत त्या उमेदवारांची तुम्ही मुलाखत घ्या. काय तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सर्व उमेदवारांवर दबाव टाकला, गुंड पाठवले, पैशांची अमिष दाखवली. काय आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते शहरामधले जेवढे सगळे नामचीन गुंड आहेत त्या सगळ्यांना उमेदवार करून हे शहर भारतीय जनता पक्षाने गुंडांच्या ताब्यात दिलेलं आहे. सामान्य माणसाला यानंतर न्याय मिळेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. गोळीबार होऊनही एक निषेधाचा शब्द सुद्धा निघाला नाही त्यांच्याकडे. काय आणि आम्ही गुंडगिरी खपवून घेणार नाही म्हणजे दुसऱ्याची त्यांची आहे चालेल. काय याबद्दल सुद्धा त्यांनी काही पत्रक काढलं नाही. यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने शहर तुम्हाला सगळ्यांना पुढे तोंड द्यावे लागेल. ते फार गंभीर प्रकरण आहे. त्या कुठल्या अधिकाऱ्यांचं केलं त्यांनी केलेले गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे. याचं कारण असं आहे की हरकत घेतल्यानंतर आणि कागदोपत्री पुरावा दिल्यानंतर तुम्ही उमेदवारी अर्ज स्वीकारता. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तुम्ही अपात्र उमेदवाराकडनं काहीतरी आर्थिक लाभ करून घेतलेला आहे. समजलं.